वहिनी दादाला नेहमीच रिपोर्टिंग केलं का नाही? रिपोर्टिंग? हा म्हणजे हेच दिवसभरात काय काय घडलं तिकडं, कोण कोण कुणाला काय काय म्हटलं वगैरे. म्हणजे तुला काय म्हणायचंय, लक्ष्मीबाई रोजच्या रोज मला रिपोर्टिंग करतात होय? घेत नाहीस काय वहिनी? अहो भाऊजी, मी सगळं सांगत असते त्यांना. तेच घे पण चांगलं आहे की ते. मला वाटलं सीसीटीव्ही लावल्यापासून तुमचा रोजचा अहवाल बंद झाला का काय? अहो बोलणं कशा पाहिजे बंद होईल? भाऊजी तुम्हाला जे काय विचारायचं ते विचारा की, त्यांचं नाव कशा पाहिजे घेताय? दुसरं काय विचारणार? आपल्या हिरो हिरोईनचं भांडण मिटलं का नाही हेच विचारायला लागलोय. नाही मिटलं अजून. मग तू काय पुढाकार घेतला नाही? भाऊजी एकदा म्हणता भाग घेऊ नका आणि एकदा म्हणता पुढाकार घेतला काय, म्हणजे नेमकं मी काय करायचं? अहो नाही, त्याला असं म्हणायचंय की तुम्ही त्या दृष्टीने काय प्रयत्न केला की नाही? अपूर्व तसा काय प्रयत्न करायचे नाही आणि इजानं पण नाही प्रयत्न केला. म्हणजे तसं करण्यापासून तुम्ही त्यांना अडवलं नाही ना? म्हणजे अडवलं तर अडवलं, काय चूक केली? आईनं मुलावर संस्कार केलेत ना व. योग्य वेळी कान पण धरला पाहिजे. बच्चनचा परवरिश पिक्चर 4 वेळा बघितलाय. योग्य वेळी कान नाही धरला तर काय परिणाम होतात ते पण बघितलंय मी. बरोबर आहे, कान उपटून हातात येईल एवढं पण घट्ट धरायचं नाही. काय 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 बोलत भाऊजी? मला काय म्हणायचं होतं वहिनी, तू एक 2-4 दिवस हॉटेलकडे जाऊच नकोस, इथंच आराम कर. म्हणजे मी आगीत तेल होते होय? अगं नाही नाही, तसं म्हणायचं नाही त्याला. तो उन्हाबद्दल बोलालाय. उन्हातानाचं 4 दिवस घरी आराम करा असं म्हणायचंय त्याला. तुम्ही दोघे बी भाऊ सारखेच आहे. आता काय करायचं? पटतंय मला. लक्ष्मीबाई म्हणतात ते थोडंफार खरं आहे. ए अरे आठ बघे लवकर लवकर. तुमच्या ज्यांना काय होईना म्हणून शंकर शेठ स्वतः खाली उतरून हे काम करावं लागतं या. हा आजवर आपला कुठचा पण डाव फेल गेला नाही, पण तुमच्यामुळे आमची मान खाली गेली या. पण आता नाही, ह्या वेळेला ना डाव उरकूनच टाकायचा. शेठ अजून मुन्नाबाई आलं नाहीत. आला नाही म्हणजे? नाही, मी फोन केलताच त्यांना, आता घरातून बाहेर पडतो म्हणाल. ते काय आलं? सॉरी शेठ, थोडा उशीरच झाला. कुठं होता? ते घरात गेलतो. अहो एवढ्या मोठ्या कामगिरी जायचं म्हटल्यावर किती वेळ काय माहित, म्हणून जरा जीवनच आलो. जेवायला गेला? अरे इथं आम्हाला अन्न पाणी गोड लागण झालं या, आणि तुम्हाला जेवाय सुचतंय? चुकलं शेठ. नाही नाही, त्या हॉटेल बरोबर ना तुमची पण चिताच रचतो आता. आता बघता का माझ्या तोंडाकडं? चला निघा, उचल. चला चला. निते, ए निते, ऐकून घे की माझं. अगं एवढं मी रिक्वेस्ट करायला, कर की काहीतरी. मी सांगितलं नव दादा तुला, मी काहीच करू शकत नाही. आणि तू माझ्या मागं मागं फिरणं बंद कर, त्याचा काही उपयोग होणार नाही. मोठा भाऊ आहे ना मी, एवढं कर की माझ्यासाठी. एकदा बोल अपूर्वांशी. अजिबात बोलणार नाही मी. का पण? का म्हणजे जे मला वाटतंय ते मी करणार. तू नको शिकवस मला. हे बघ निते, एकदा माझ्या जागी उभा राहून विचार कर, एवढंच म्हणते मी. मी काय करणार नाही. आणि हे बघ, चूक तू केलीस नव, तुझी चूक तूच निस्तर. हे बघ निते, चूक म्हणण्या एवढं काही झालेलं नाही. जरा शब्दाला शब्द वाढवून फक्त वाद झाले आमचे. आणि लग्न आधी सुद्धा असे वादन भांडणं झालीच होती की, तेव्हा मध्ये पडून तूच मध्यस्थी केलीस ना. एवढंच काय, लग्नाचा विषय आला तेव्हा तूच आमच्या पाठीशी उभी होतीस. तेव्हा तर म्हणायचीस आम्ही मेड फॉर इच अदर आहोत, कोणी आम्हाला वेगळं करू शकत नाही म्हणून. मग आता काय झालं? काहीतरी प्लॅन सुचव की. नाहीत माझ्याकडे प्लॅन. आणि दादा, लग्न आधीची गोष्ट वेगळी होती, कारण तू वेगळा होतास. आता लईच बदललायस तू. आणि मेड फॉर इच अदरचं म्हणत असशील का नाही, तर आज पण तसंच आहे. पण दादा, तुला सुधारायची गरज आहे. गुड नाईट.
ए तिथं बघ पायात का तुझ्या पाठी मग पाय बघ पाठी मग. काम धड होईना झालंय. प्रत्येक कामात काही ना काहीतरी अडवू येतेच. न नशीब घेऊन आलेत ही जन अपूर्वा काय माहित. ए यार झालं का नाही? किती वेळ लागायलाय? हो झालं सेट. एक बोल्ट निसटलाय, तो कुठं घावना झालाय. काय बोल्ट निसटला? असं कसं काय निसटला? अहो सेठ याचा धक्का लागला निसटला. नाही सेट, ह्याचाच धक्का लागलाय. उन्हाच्या हातातून बोल्ट निसटलाय आणि आता कुठं दिसनाच झालाय. लवकर हुडका बर का, नाहीतर ना ते रॉकेलचं कॅन आहे ना एकेकाच्या खांद्यावर देईन आणि जागेवर पोचवायला हवीत. मला तुमच्याशी बोलायचंय. बोला बोला, तुम्ही आधी बोला. मी का बोलू? तू बोल आधी. आणि तसे तू जर का माझी माफी मागायला आला असशील तर फर्स्ट ऑफ ऑल तूच बोलायला हवंस. बोल. अपूर्वा, तुम्हीच तुमचं काहीतरी समज करून घेता आणि आपलंच खरं असं म्हणून वागणं काय बरोबर आहे? तुम्ही आयुष्यात असं वागतंय जसं की मी तुमचं नवरा नाहीच आहे, ती राहायचं आहे कोणीतरी. बरं, म्हणजे आता तू नवरा असल्याचा हक्क दाखवून हे सांगायला आलायस की मीच चुकीची आहे? असं कुठं म्हणलं मी तेव्हा? मग असं मला काहीच म्हणायचं नाही. शपथ. प्लीज उगाच शपथ वगैरे घेऊ नकोस. हा, शेवटी जे मनात होतं तेच बाहेर पडलं. तुमच्याशी कसं कुठल्या भाषेत बोलायचं तेच कळणार झाले मला. इंग्रजी येतं पण फाडफाड बोलायला येत नाही, तर इंग्रजीत बोललो असतो. त्याची काही गरज नाही. तुला जे बोलायचं होतं बोललास तू. अपूर्वा, आले ग मम्मी. मम्मी थांब का 2 मिनिटं, महत्वाचं चालू आहे काहीतरी. काही महत्वाचं चालू नाहीये. आले मी. खाली आहे की लवकर अपूर्वा? आले मम्मी. 1 मिनिट थांबा की जरा. का थांबू? सगळे असे का वागायला लागलेत माझ्याशी? तर करायचं तरी काय अशा परिस्थितीत? भाऊजी, काय आज परत पॅसेज मध्ये झोपणार काय तुम्ही? आधी झोप येते का नाही ते बघू द्या. अपूर्वाशी झालं काय बोलणं तुमचं? ते आता काय ऐकून घ्यायलाच तयार नाही. आणि त्यांचं ठीक आहे हो, पण मम्मी, रेखा, नीतू ते तिघी पण मलाच बोलताय. त्या पण काय ऐकायला तयार नाही. तोच तर प्रॉब्लेम आहे की अपूर्वाचा. बरोबर, मी तुमची बाजू मांडायला सासूबाईंकडे गेलते, पण अपूर्वा म्हटल्यावर त्यांनी माझं काय ऐकूनच घेतलं नाही. नाही वहिनी, मला सुद्धा काहीतरी करायला पाहिजे. येतो. हो, कुठं निघालात? वहिनी, ज्यांना मी असताना माझं महत्व कळत नाही त्यांना ते मी नसल्यावरच कळेल. म्हणजे भाऊजी, तुम्ही इतक्या रात्रीचा कुठं निघालाय? हे बघा, उगाच टेन्शन घेऊन चुकीचे विचार डोक्यात आणू नका. अहो, होईल की सगळं नीट. हवं तर मी परत एकदा घरातल्यांशी बोलते. तुम्ही वहिनी, आम्ही दुकानावर चाललो झोपायला. दुकानावर? हा. अहो, ते एवढ्या लहान जागेत कशी काय झोप लागेल तुम्हाला? हा, ते पण आहेच म्हणा. मग असं करू, तुम्ही हॉटेलवर जातो. नाही म्हणजे ऐसपैस जागा आहे, व्यवस्थित झोपता येईल, सकाळी उठून आवरता पण येईल सगळं. त्याची काय पण गरज नाही. तुम्ही घरात झोपा बघू. भाऊजी, आहो तुम्ही पण आता. विजय, मम्मी, इजा आला काय ग? हा, मम्मी. अगं काय ग? इजा आला का ग इकडं? नाही. नाही, असं तर नाही ना. अगं आला आणि तू त्याला लपवून ठेवलंस? हा, अगं पिक्चर मध्ये मी बघितलंय,
अगं बेड खाली किंवा कपाटात लपून ठेवतात, तसं नाही ना वर केलंस? अगं मम्मी मी का लपवू? बरं लक्षात ठेव, मी काय सांगितले तुला, माघार घ्यायची नाही. हो आहे माझ्या लक्षात. अगं पण खरंच विजय इथे आलेला नाहीये, तू स्वतःच बघितलंस ना? वय वय बघितलं. बरं तो आला खोलीत तर त्याला खोलीत घ्यायचं नाही. मम्मी हा अगं हितेस काय तू? मी दादाला घरभर शोधलं पण दादा कुठंच दिसला नाही. नंतर मग वैष्णवनी बोलल्या की दादा हॉटेलमध्ये झोपायला गेलाय. काय? होय. आलिया भोगाशी असावे सादर. कुठं झोपायचं आता? जमिनीवर तर झोपून चालणार नाही. नको. इथंच अंतरून टाकाव. काय दिवस आलेत विजयराव. दिवस तर काय घेऊन बसलाय, रात्री तरी काय आलेत बघा. जाऊ दे चला. आई अंबाबाई, ए थांबा रे. हॉटेलच्या बाहेर गाडी कोणाची उभी आहे? अहो ती इजेचीच किती. इजेची गाडी? आता ह्या रातच्या टायमाला इजेची गाडी इथं काय करायली? विजयाची गाडी बंद पडली असेल, आपली पडली तसे. तू इथं लावून गेलाय. अरे झोपू द्या की. कशाला झोपेचं खोबरं करताय माझ्या? हा अरे दिवस येतच तुम्ही इथं, ओळखलं नाही मला? आमचंच हॉटेल आहे. आमचं म्हणजे माझं आणि माझ्या बाईकच. त्या घराकडेच आता जरा भांडण झालंय आमचं. का तुम्हाला पण हेच म्हणायची चूक माझी आहे? झोपू द्या किंवा बन शांतपणे. हा घरी झोपत नाही म्हणून इथं आलोय. तुला हॉटेलमध्ये जाऊन झोपण्याचा शांतपणा करायला कुणी सांगितला होता? हाच प्रॉब्लेम आहे ना तुझा. कुठल्याही गोष्टीचा नीट विचार न करता तू डिसिजन घेतोस.
नको तेव्हा नको तिथे डोकं चालवतोस ना, कर आता डासांना फेक. यार उठा, त्या कॅनची झाकण उघडा. हा उघडा उघडा फटाफटा. आणि त्या हॉटेलवरती बसून या कॅन. हा मी स्वतःच्या हातानं काडी पिटवून हॉटेल स्वाहा करून टाकतो. आता कोणाचा बाबी आडवा येत नसतोय. आज आपलं काम फत्ते करून टाकायचं म्हणजे टाकायचं. अरे बाबांनो सांगतो एवढे शांतपणे, ऐक की जरा माझं. हा तुम्ही ऐकणार नाहीच आहे का माझं? तुम्ही ऐकणारच नाही का माझं? ठीक आहे, आता काहीतरी जालीम उपाय करायला पाहिजे, त्याच्याशी तुम्ही शांत बसणार नाही आणि मला झोप पण लागणार नाही. चला करा सुरुवात. हॉटेलचा एक बी कोपरा सोडायचा नाही. सीट तुम्ही काय बी काळजी करू नका. ह्या रॉकेलनं अख्ख्या हॉटेल आंघोळ घालतो. 5 मिनिटं रोखतो. चला रे चला. थांबा. तिनं आपल्याला बघितलं तर नाही ना? नाही. अरे मग ते फोन कोणाला बोलतोय? पोलिसच नाही. पोलिसच नाही. बसा, त्याच्याकडे लक्ष द्या. जे दिसतोय ना तसा नाहीये. तो दिसतो शेंगदाण्यासारखा, पण त्याची अक्कल आहे ना नारळ झाड एवढी उंच आहे. काय याला अर्थ आहे? किचन मध्ये काय करतोय हा? काय शोधतोय? इतक्या रात्री भूक लागली की काय याला? हो लागलीच असणार ना, पोटभर जेवला नसेल. अरे इतक्या रात्री आता काय मिळेल तुला? फ्रीज मध्ये फळं असतील बघ. अरे विजय, फ्रीज मध्ये. अरे तिकडे काय बघतोयस? तिकडे काही नाहीये. सापडलं. येईल मजा. ओ करेक्ट. तसा आहे शहाणा. कधी कधी अतिशहाणपणा करतो, पण ठीक आहे. तुम्हाला काय वाटलं? शांत बसीन वय. हा आता तुम्ही सगळे तडफडून मारा, मी शांत झोपतो.
शेठ ह्यो चानच सोडायचा नाही बघा. तू विजय लई माज करत होता. तिला बी पिटू देऊ हॉटेल संकट. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.